तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भविष्यामध्ये सध्या अजूनही एकमत झालेलं नाही. 15 जागांवरून भांडणं सुरू आहेत आणि त्यांची भांडणं मिटल्यावर आमची चर्चा सुरू होईल असा प्रकाश आंबेडकरांनी दावा केला. तुम्ही आठवत असेल की संजय राजाराम राऊतनी किती तारखा आतापर्यंत दिलेल्या आहेत. कधी बोललेले 26 तारखेला सुटणार, कधी बोललेला 29 तारखेला तिढा सुटणार, आता बोलतायत उद्या सुटणार. म्हणजे ह्यांची भांडणं कमी होण्यासाठी मार्ग दिसत नाहीये, कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीये. आणि त्याच्यावर आता यांना प्रकाश आंबेडकरांबरोबर पण बसायचंय. कदाचित हे लोकसभेच्या मतदानाच्या नंतरपर्यंत ह्यांच्या बैठका सुरू असतील. ह्यांच्या बैठका संपणारच नाहीत. तोपर्यंत लोक मोदीजींना मतदान करून मोकळे होतील. पण ह्यांच्या काय भांडणं संपणारे चिन्ह दिसत नाहीयेत. विजय वडेट्टीवार म्हणतात की 4 ते 5 जागा. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. हे चालणारे लोक असतील, अगर मान सन्मान ठेवायचे असतील तर प्रकाश आंबेडकरजींना 12 सीट देऊन मान सन्मान दाखवा ना. 4 ते 5 सीट देऊन कशाला त्यांचा अपमान करताय. हिंमत असेल तर 12 सीट देऊन दाखवा. कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना सोडण्यास सर्वच महाविकास आघाडीचे पक्ष तयार आहे, परंतु काँग्रेसमधून ती लढवतात अशी एक चर्चा आहे. आता चर्चेच्या शेवटी काय निष्पन्न होतं हे कळत नाही. पण मला एवढं आठवतं की छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती. त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती. आता त्यांच्याच घरामध्ये सुरुंग परत एकदा शकुनी मामाने लावलं का, हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे. ह्या सगळ्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काय याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे. पण ज्यावेळी वंचितने संजय राऊतांकडे अटी ठेवल्या होत्या की सरकार आल्यानंतर तुम्ही भाजप किंवा घटक पक्ष असतील किंवा RSS सोबत जाणार नाही असा लेखी हमी द्या आम्हाला, आणि ही संजय राऊतांनी फेटाळली. म्हणजे ह्याच्या रक्तामध्ये किती बैमानी आहे. पत्रकार परिषदेमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टी, आमच्या संघ परिवार ह्याच्यावर उठसूट टीका करायची, तोंड काळं करायचं आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने संघावर ही हमी पण द्यायची हिंमत ठेवायची नाही. ह्याला दुतोंडी साप म्हणतात. आणि त्याचं नाव आता नवीन जात निर्माण झाली दुतोंडी सापाची, त्याला संजय राजाराम राऊत म्हणतायत. म्हणून हे जेवढी नितीन गडकरींची हे काळजी ठेवतायत ना, तेवढी काळजी थोडी मनोहर जोशींची घेतली असती तर त्यांना शेवटच्या दिवसामध्ये मानसिक त्रास झाला नसता. वैभव नाईक असं म्हणतात की भाजपच्या नेतृत्वाचा स्थानिक नेत्यांवर विश्वास नाही. जिल्ह्यात 3 मंत्री आणि 1 केंद्रीय मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर इथल्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. म्हणून त्याच चौकटीमध्ये राहून सुषमा अंधारे ताईला इथे बोलवलेलं का की इथे कोणाचंच थोबाड इथे उघडण्यामध्ये दम नाही, कोणाचंच वक्तृत्व प्रभावी नाही, आणि म्हणून स्टूल सकट सुषमा फर्निचरवाल्याला इथे आणावं असा काय त्याच्यामधला विचार होता का. म्हणजे त्या चौकटीमध्ये राहिले तर काल जेवढे रावण पत्रकार परिषदेत बसले होते, 4-7 तोंडी रावण होते वाटतं, ते सगळे नालायक बसलेले. मग आमच्या गोवाचे मुख्यमंत्री हे आमचे भारतीय जनता पक्षाचे आहेत. अगोदर पण मनोहर पर्रिकर साहेब असताना तेव्हा सिंधुदुर्ग भाजपची जबाबदारी मोठ्या प्रमाणामध्ये तेच घ्यायचे असे आम्ही ऐकायचो. आणि आताही अगर आमचे प्रमोद सावंत साहेब येऊन अगर मार्गदर्शन करत असतील ना तर त्याच्यामध्ये काही चूक नाही, चांगलीच गोष्ट आहे ती. पण उभाटाला ते झोमणारच, कारण का गोव्यामध्ये आज यांचा पोलीस पाटील किंवा सरपंच पण साधा निवडून येऊ शकत नाही, लायकीत राहिले नाहीये जिल्ह्याच्या बाहेर, म्हणून होऊ शकतं असं. विनायक राऊत आज आपला 10 वर्षाचा लेखाजोखा मांडणार आहे. काळा कलर असेल पूर्ण, कारण का 10 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये अंधारापलीकडे काहीच केलेलं नाहीये. त्यांच्या 10 वर्षाच्या लेखाजोखामध्ये ना राणे साहेबांचे फॅमिली फोटो लावायचे त्यांनी,
प्रत्येक पानावर. कारण की प्रत्येक त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये राणेशिवाय त्यांची कारकिर्दी ओळखली जाणारच नाही. राणेंवर टीका करत करत राणेंचं नावाचा जप घेत घेत त्यांनी 10 वर्ष काढलेली आहेत. म्हणून त्यांच्या त्या प्रगती पुस्तकाच्या फ्रंट पेजवर आणि प्रत्येक पानावर राणेसाहेब आणि राणेसाहेबांच्या कुटुंबाचा फोटो लावा. हे मी 10 वर्ष केलेलं आहे. भाजपच्या इथल्या कुठल्याच नेत्याला लोकसभेचं तिकीट मिळणार नाही अशी वैभव नाईक यांनी म्हटलं. आता आमच्या कार्यालयामध्ये नवीन चहा बनवणाऱ्याला आम्ही ठेवलेलं आहे. म्हणून त्याला आमच्या कार्यालयामध्ये आमच्या मुख्यालयामध्ये काय होतं हे आमच्या नवीन पिऊनला चांगलं माहिती आहे, जे आम्हाला अजूनपर्यंत कळलेलं नाही है ना. म्हणून त्याला त्यांच्या नवीन नोकरीबद्दल शुभेच्छा. सर, लालू जी ने मोदी साहब पर कड़वी टिप्पणी की है परिवार के ऊपर, और उस पे अगेंस्ट आम जनता ने मैं भी मोदी जी का परिवार हूँ ऐसी ये की है. देखिए, हमारे आदरणीय पंतप्रधान ने अपनी जिंदगी का हर एक क्षण ये हमारे देश के हर एक नागरिक को हम अपने खुद का फैमिली बन के परिवार मान के इन्होंने गुजारा है. मुझे नहीं लगता कि पंतप्रधान जी ने पिछले 10 साल में खुद के बारे में कभी भी सोचा होगा. जिंदगी का हर एक पल ये देश जो मेरा परिवार है और वो परिवार के लिए मैं क्या कर सकता हूँ, परिवार को कैसे खड़ा कर सकता हूँ, परिवार की कैसे उन्नति कर सकता हूँ, इस बारे में सोचने वाले पंतप्रधान हमको सबको मिले हैं. इसलिए मोदी जी का परिवार ये देश का हर एक नागरिक है और परिवार के हिसाब से ही मोदी जी ने ये देश को संभाला है, देश को बड़ा किया है. इसलिए लालू जी जिस लालू प्रसाद यादव जी ने अपने खुद के परिवार के बाहर कभी किसी का ख्याल रखा नहीं, जो करना है अपने खुद के परिवार के लिए ही करना है. मगर इसलिए उस लालू जी को हमारे मोदी जी के ऊपर आलोचना करने का कोई अधिकार नहीं है. ये भारत देश ही हमारे मोदी जी का परिवार है और इस बारे में हमको अभिमान है. आज अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार. बघा, अमित शाह साहेब आमच्या देशाचे नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याने कोणाला कसा न्याय द्यायचा हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असल्यामुळे आज ते आमच्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या दौऱ्यानंतर महायुतीच्या जागा वाटपाचं असे असो, लोकसभेच्या बद्दल सकारात्मक वातावरण याचा विषय असो, ते निश्चित पद्धतीने फरक पडेल आणि आमची विजयाची घोडदौड जे आम्ही 45+ जे ठरवली आहे ते अमित शहाजींच्या दौऱ्यामुळे अजून त्याला बळकटी भेटेल असं मला ठाम विश्वास. दीपक केसरकरांनी असं म्हटलं की अमित शहाच्या दौऱ्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा आहे तो पण सुटेल. नाही, कारण का अमित शाह साहेबांसारखा एक दूरदृष्टी असणारा नेता, पक्ष संघटनेला मजबूत करणारा नेता आणि मोदीजी आणि अमित शाह हे अशी नावं आहेत त्यांच्यावर आम्हाला सगळ्यांनाच विश्वास आहे. महायुतीच्या आमच्या घटक पक्षाच्या नेतृत्वाला पण त्यांच्यावर विश्वास आहे. म्हणून मला विश्वास आहे की अशी कुठलीही अगर अडचणी इकडे तिकडेची थोडी अडचणी महायुतीमध्ये आल्या असतील त्या आज अमित शहाजींच्या दौऱ्यानंतर ते गोष्टी सगळ्या क्लिअर होतील.